भाजपासोबत युती केल्यावर सामाजिक क्षेत्रात यश मिळवता आले, पण राजकीय क्षेत्रात न्याय मिळवण्यात कमी पडलो। मात्र यापुढे कार्यकर्त्यांना सत्तेत न्याय मिळवून दिला जाईल, असे मत रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया पक्षाचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष सूर्यकांत वाघमारे यांनी व्यक्त केले। सांगली जिल्हा कार्याध्यक्ष अशोक कांबळे यांनी मिरजमध्ये आयोजित केलेल्या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया पक्षाच्या कार्यकर्ता मेळाव्यात वाघमारे हे बोलत होते। पश्चिम महाराष्ट्र कार्याध्यक्ष अशोक बापू गायकवाड, उपाध्यक्ष बापूसाहेब जगताप, उपाध्यक्ष नानासाहेब वाघमारे, पश्चिम महाराष्ट्र सचिव जगन्नाथ ढोकळे, सहसचिव संजय कांबळे, सरचिटणीस जितेंद्र बनसोडे, जिल्हाध्यक्ष राजेंद्र खरात, जिल्हा कार्याध्यक्ष अशोक कांबळे, युवा जिल्हाध्यक्ष श्वेतपद कांबळे, सांगली जिल्हा नियोजन समितीचे सदस्य व शहर जिल्हाध्यक्ष पोपट कांबळे, मिलिंद मेटकरी, प्रभाकर नाईक, नितेश वाघमारे, डॉक्टर रविकुमार गवई, भीमराव बेंगलोरे, योगेंद्र कांबळे यांच्यासहित सांगली जिल्ह्यातील सर्व तालुक्याचे तालुका अध्यक्ष, पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। ज्यांना धर्मनिरपेक्ष समजले त्यात काँग्रेस पक्षाने नेहमी आंबेडकरी जनतेला दुर्लक्षित ठेवले आणि ज्यांना आम्ही जातीयवादी म्हणत आलो त्याच भाजपाने मात्र आंबेडकरी जनतेला न्याय मिळवून दिला, असे सांगून सूर्यकांत वाघमारे पुढे म्हणाले, कार्यकर्त्यांनी केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्या योजना तळागाळापर्यंत पोहोचवल्या पाहिजेत। कार्यकर्त्यांनी गाव पातळीवर आरपीआयचे केडर तयार केले पाहिजेत। केंद्रीय मंत्री रामदास आठवले हे जो निर्णय घेतात तो आरपीआयच्या सर्व कार्यकर्त्यांना बंधनकारक असतो, असे सांगून पश्चिम महाराष्ट्र कार्याध्यक्ष अशोक बापू गायकवाड पुढे म्हणाले, आगामी निवडणुकासाठी आरपीआयचे पूर्णपणे सज्ज असून निवडणुकांमध्ये आमच्या कार्यकर्त्यांना योग्य प्रमाणात उमेदवारी मागण्यात येणार आहे। सत्तेतील पदासोबत विविध शासकीय कमिट्यांमध्ये सुद्धा आमच्या कार्यकर्त्यांना योग्य प्रकारे न्याय मिळवून दिला जाईल, असेही गायकवाड यांनी सांगितले। आरपीआयच्या कार्यकर्त्यांनी स्वाभिमानाने आपला पक्ष वाढवावा, मित्र पक्षाच्याकडून अपेक्षा ठेवण्यापेक्षा स्वतःची ताकद निर्माण करावी, मग त्यानंतर सत्तेत कोण पण असू दे स्वतःहून तुमच्याकडे येतील। कार्यकर्त्यांनी स्वतःचा पण विकास करावा आणि जनतेच्यापर्यंत सुद्धा योजनांचा लाभ मिळवून द्यावा, असे पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष बापूसाहेब जगताप यांनी सांगितले। आगामी निवडणुकीत लोकसभेसाठी आरपीआयने सोलापूर हा मतदारसंघ मागितला आहे, त्याचप्रमाणे विधानसभेसाठी अनुसूचित जातीसाठी आरक्षित असलेल्या मिरज मतदारसंघावर आमचा दावा आहे, असे सांगली जिल्हाध्यक्ष राजेंद्र खरात यांनी सांगितले। सत्ता बदललेली असली तरी सुद्धा व्यवस्था बदललेली नाही। केंद्र किंवा राज्य सरकार हे चांगल्या योजना तयार करतात, मात्र अधिकारी लाभार्थ्यांची अडवणूक करतात। अशीच परिस्थिती राहिली तर आरपीआय कार्यकर्त्यांना पुन्हा एकदा पॅथरची चळवळ उभा करावी लागेल, असा इशारा जिल्हा कार्याध्यक्ष अशोक कांबळे यांनी यावेळी दिला। मुळात असं आहे की राजकारणामध्ये प्रत्येकाला सत्ता हवी असते, परंतु सत्ता घेताना ज्या विचारधारेकडे आपण जातो त्या विरोधात जी टीका होते ती टीका सहन करण्याचं धाडस आठवत्या शिवाय कोणीही केलेलं नाही आणि त्या काळात भाजप सोबत युती करणं हा फार मोठा बिकट प्रसंग होता की समाजाच्या विरोधामध्ये जाऊन तो निर्णय घ्यायचा होता, पण तरी देखील तो साहेबांनी जो निर्णय घेतला तो समाजाच्या हिताचा ठरला। आज आम्हाला या सगळ्या आठवसाहेबांच्या कार्यपद्धतीवरून दिसून येतो। आता आमच्या सांगली जिल्ह्याच्या नियोजन कमिटीवरती पोपटराव कांबळे यांना संधी मिळालेली आहे। आता पश्चिम महाराष्ट्रात इतर जिल्हे आहेत त्याची आम्ही लवकरच यादी सादर करून कार्यकर्त्यांना सत्तेमध्ये सहभाग मिळवून देण्याकरता प्रयत्न करणार आहोत। हे सत्तेपुढे शहाणपण नाही ना, म्हणजे अनेक गोष्टी अशा आहेत की त्या आता भारतीय जनता पार्टीच्या सगळ्याच गोष्टी आम्हाला पटतात असं नाही, त्याची विचारधारा देखील वेगळी, आमची विचारधारा देखील वेगळी, राजकीय दृष्ट्या आम्ही एकत्र आहोत। तुमची तर तयारी वॉर्ड वाईज सुरू झालेली आहे। आम्ही ज्या ज्या भागामध्ये आमचं वर्चस्व आहे, ज्या ज्या भागामध्ये आमचं काम आहे, अशा भागामध्ये आम्ही कामाला सुरुवात केलेली आहे। पण आता परिस्थिती अशी आहे की आठवले साहेब जो निर्णय घेतात तो आमच्यासाठी अंतिम असतो। त्यामुळं आठवले साहेबांना आम्ही विनंती केलेली आहे की प्रत्येक जिल्ह्याला किमान प्रतिनिधित्व करण्यासाठी 2-2 जागा तरी जिल्हा परिषदेच्या दिल्या जाव्यात, पंचायत समितीला प्रत्येक तालुक्याला 1-2 जागा दिल्या जाव्यात। आमची मागणी आम्हाला लढण्याचं जिद्द आहे। पण आता आठवले साहेबांच्या बरोबर जो काय टाईप होईल पक्षाचा तो सगळ्यात अंतिम टाईप आहे हे आपल्या सगळ्यांना ज्ञात आहे। पण आम्हाला एवढंच माहिती आहे की आठवले साहेब जिकडे जातील तिकडे सत्ता बदलते, सत्ता येते आणि सत्ताशिवाय शांतपण नाही, ही गोष्ट त्रिवार सत्य आपल्या सगळ्यांना ज्ञात असेल की बाबासाहेब आंबेडकर म्हणाले की काँग्रेसचं जवळचं घर आहे, जातीवादाचं प्रचंड मोठा आगार आहे, पण
तरीही बाबासाहेब काँग्रेससोबत गेले होते, कारण सत्ता नाही मिळाली तर लोकांना काही देता येत नाही. लोकांच्या विचाराचं किंवा लोकांच्या परिवर्तनाचं खरं मूळ सत्ता आहे. म्हणून सत्तेसाठी आठवड्यामध्ये घेतलेले निर्णय योग्य आहे. आणि राहिला प्रश्न BJP काय करते, BJP जे करते ते BJP त्यांच्या विचारशैलीवर करते. आम्ही आंबेडकरीवादी आहोत आणि संविधान बदलणं इतकं सोपं नाही आहे आणि इतके आम्ही शांत बसणारे कार्यकर्ते तर अजिबात नाही आहे. कारण हर जोर जुलूम की टक्कर में संघर्ष हमारा आणार आहे, बाबाने लवकर आहे, भारत देश हमारा आहे. पण तसं न राहता प्रत्येकाने आपापल्या तयारीने शाखाध्यक्षापासून ते जिल्हाध्यक्षापर्यंत आणि राज्यापासून ते केंद्रापर्यंत त्या सगळ्या अध्यक्षांनी जोपर्यंत प्रयत्न करत नाही, जोपर्यंत अटल साहेबाला मेन मानून, अटल साहेबाला दैवत मानून जोपर्यंत कार्यकर्ता प्रचितीत होत नाही किंवा कार्यकर्ता चांगल्या पद्धतीनं निष्ठेनं आणि प्रामाणिक काम करत नाही, तोपर्यंत आपण त्यांच्याशी अपेक्षा करण्यापेक्षा आपण त्यांच्याबरोबर कसं जाईल किंवा स्वतःची आरपीआय ताकद कशामध्ये वाढेल तरच आम्ही त्यांच्या संग हे करू. परवाच आम्ही अटल साहेबांना मुंबईमध्ये 13 तारखेला भेटलो होतो. आम्ही तेच सांगितलं की प्रत्येक जिल्ह्यामध्ये आता सोलापूरची जागा आम्हाला सोडा म्हणून सांगितले. आम्ही आता ह्या ठिकाणी अटल साहेबांच्या माध्यमातून सांगतो ह्या 10 तालुक्यामध्ये असणारे एक मिरजेची एक राखीव सीट आहे, आम्हाला राखीव सीट त्यांनी देण्याचा आम्ही भाजपला द्यावं अशी आमची मागणी आहे. कायमस्वरूपी आम्हाला वापर करत असतात. एक वेळ आम्हाला संधी द्या, एक वेळ संधी द्या. मिरज मतदारसंघ आम्ही स्वतःच्या जीवावर आणतो, परंतु तुम्ही संधी तर द्या आम्हाला. आता ह्या ठिकाणी मिरजेत असणारा हे आमच्या ढाण्यावाड म्हणजे दिवंगत विवेक आप्पा ती गेली 40 वर्ष झाली एक नगरसेवक होते, एक दबदबा होता त्यांचा त्या ठिकाणी. आणि विवेक आप्पा असताना असं कधी घडलं नाही. आणि आप्पा असताना सुद्धा आपण 40-50 वर्ष राज्य केलं, महापौर झाले. हा मिरजेतलाच भाग आहे ना, मिरजेनेच ताकद दिली ना. मिरज जर तुमची सगळ्या संघर्षातून मिरज जर एकवटली, मिरज जर SC ST जर एकत्र आले तर ह्याचा संबंधच नाही. भाजपला विचारू नका, काँग्रेसला विचारू नका, एकत्र या आणि तुम्ही स्वतःचे वोट बांधून स्वतः आता जर ताकद असेल विवेक आप्पाच्या पाठीमागे जर उभा राहण्याची, विवेक आप्पा जर विचार या मिरजकरांना जर मान्य असतील, विवेक आप्पाचा विचार जर मिरजकरांनी घेतलं तर 100% घेतलं आमदार आपल्या तुमच्या सर्वांच्या विचारात होईल. तसे अटल साहेबांचे निष्ठावंत सहकारी आहे आणि अटल साहेबांचं त्यांच्या कुटुंबावरती प्रेम आहे, लक्षही ते देणार आहेत. त्या कुटुंबाच्या बाबतीत योग्य तो न्याय देण्याच्या दृष्टिकोनातून अटल साहेब पण निर्णय घेतील आणि आम्ही पश्चिम महाराष्ट्रातील सर्व जिल्हे विवेक आप्पा कांबळेच्या पाठीमागं त्यांच्या कुटुंबाच्या पाठीमागं आम्ही खंबीरपणाने उभे आहोत.